प्रशांत कोरटकर संदर्भातली आजची सुनावणी संपलेली आहे। कोरटकरच्या पोलीस कोठडीत 2 दिवसांची वाढ करण्यात आलेली आहे। प्रशांत कोरटकरला आता पुन्हा 30 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। त्यामुळे प्रशांत कोरटकरचा कोल्हापुरातला मुक्काम वाढलाय। पोलीस दलातल्या तपास अधिकाऱ्यांनी खूप संवेदनशीलरित्या हा विषय हाताळलेला आहे आणि चांगल्या पद्धतीने ते तपास करत आहेत असं आता जे आर्ग्युमेंट कोर्टात झालं ते मी ऐकलं। त्याच्यामुळे मला एक समाधान आहे की शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि जिजाऊंच्या विषयी विष ओकणाऱ्या व्यक्तीबद्दल सहानुभूती न ठेवता कायद्याच्या कक्षेत राहून ज्या पद्धतीने तपास चाललाय त्यामुळे महाराष्ट्रामध्ये एक वेगळ्या पद्धतीने, कारण ह्याच्या अगोदर तुम्ही बघितलं असेल की खूप वेगवेगळ्या व्यक्तींनी शिवाजी महाराजांच्या बद्दल वेगवेगळी विधानं केली होती पण त्यांना कुठलीच कारवाई झालेली नव्हती, त्यांच्यावर गुन्हे सुद्धा दाखल झाले नव्हते। पण ह्याच्यावर गुन्हा दाखल होऊन ज्या पद्धतीनं कारवाई करायची चाललेलं आहे त्याच्याबद्दल मला एक शिवाजी महाराजांचा अनुयायी म्हणून एक समाधान वाटतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।